दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गोळीबार केल्याने 2 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचा गंभीर आरोप आमदार सीमा हिरे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केलाय। अधिवेशनात बोलताना सीमा हिरे यांनी या कथित घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। पोलीस ठाण्यासारख्या संवेदनशील ठिकाणी अशी घटना घडली असल्यास त्यामागील सत्य समोर येणे आवश्यक असून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले। नाशिक पोलीस ठाण्यामध्ये अंबड या पोलीस स्टेशनमध्ये आपत्कालीन किंवा कायदा व सुव्यवस्थेची कुठलीही परिस्थिती नसताना पोलीस निरीक्षक राजपूत यांनी केवळ मजामस्ती म्हणून स्वतःच्या शासकीय पिस्तुलातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। शासकीय नियमानुसार अशा प्रकारच्या कोणत्याही गोळीबारानंतर त्याची पोलीस स्टेशनच्या डायरीत नोंद करावी लागते किंवा वरिष्ठांना तातडीने अहवाल देणं बंधनकारक असतं। परंतु या घटनेला बरेच दिवस झाले तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी यावर मौन बाळगलेले आहे। यामध्ये ट्रेनी PSI साळुंखे आणि दत्ता धिंदळे हे दोघंही जखमी झालेले आहे। या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी पोलीस ठाण्यातील CCTV फुटेज देखील गायब करण्यात आल्याचा संशय आहे। सर्वसामान्य नागरिकांकडून किरकोळ चूक झाली तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल होतात, परंतु स्वतःच्याच एका बेजबाबदार अधिकाऱ्याला पाठीशी घालत असल्याने नाशिकमधील जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झालेला आहे। त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उच्चस्तरीय चौकशी करून यांच्यावर कारवाई। या आरोपानंतर या प्रकरणाची अधिकृत चौकशी होणार का, तसेच राज्य सरकार किंवा पोलीस विभागाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान या प्रकरणाबाबत पोलीस विभागाकडून किंवा संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसून आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही।